सोलापूर महानगरपालिका सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडली असून मक्तेदारांची बिलं देण्यासाठीही पालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याची धक्कादायक स्थिती समोर आली आहे। सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। एकीकडे विकास कामांसाठी मोठ्या योजना हाती घेतल्या जात असताना दुसरीकडे दैनंदिन खर्च भागवण्यासाठीही निधी अपुरा पडत असल्याचं चित्र आहे। अलीकडेच परिवहन विभागाशी संबंधित प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेला तब्बल 30 कोटी रुपयांचा दंड भरावा लागला। याशिवाय सुमारे 12 कोटी रुपयांची पाणीपट्टी आणि इतर शासकीय देणीही एकाच वेळी अदा करावी लागल्यानं पालिकेच्या आर्थिक तिजोरीवर मोठा ताण पडला आहे। या सर्व देयकांमुळे महापालिकेचा उपलब्ध निधी जवळपास संपुष्टात आला असून परिणामी शहरातील विविध विकास कामे करणाऱ्या मक्तेदारांची बिलं थकली आहेत। अनेक ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांचे पैसे अडकून पडले असून याचा थेट परिणाम कामांच्या गतीवर होत आहे। मक्तेदारांची बिले रखडल्यामुळं शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांची कामे मंदावली आहेत। काही ठिकाणी कामे पूर्णपणे थांबण्याच्या स्थितीत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। ठेकेदारांकडून वारंवार बिलाच्या मागण्या केल्या जात असल्या तरी निधी अभावी महापालिका प्रशासन हतबल झाल्याचं चित्र दिसत आहे। महापालिकेवर आधीच विविध प्रकल्पांचे आर्थिक ओझे असून त्यातच म्युनिसिपल बॉन्डच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या निधीची भविष्यात परतफेड करावी लागणार आहे। त्यामुळं पुढील काही वर्षे पालिकेवर आर्थिक ताण कायम राहण्याची शक्यता आहे। सध्याच्या परिस्थितीत महसूल वाढवणं, खर्चावर नियंत्रण ठेवणं आणि प्रलंबित देणी व्यवस्थापित करणं हे महापालिका प्रशासनासमोरील मोठं आव्हान बनलं आहे। आर्थिक शिस्त आणि नियोजनाशिवाय ही परिस्थिती सावरणं कठीण आहे, कारण एकीकडं मोठ्या विकास योजनांची घोषणा आणि दुसरीकडं दैनंदिन खर्चासाठी निधीअभावी निर्माण झालेली अडचण, या दुहेरी संकटात सोलापूर महानगरपालिका सापडली आहे। यावर प्रशासन कशी मात करतं आणि मक्तेदारांची थकीत बिले कधी दिली जातात याकडं आता सर्वांचं लक्ष लागून आहे।